नमस्कार. महायोजनामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला एक सांगा, असं कधी झालंय का की पिकासाठी कर्ज घ्यायला गेलात आणि बँकेच्या वेगवेगळ्या नियमांमुळे अगदी डोकं भंडावून गेलं, किंवा जेवढी गरज आहे तेवढं कर्जच मिळालं नाही? तुम्ही कधी चुकीच्या माहितीमुळे किंवा किचकट प्रक्रियेमुळे सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहिला आहात का? तर मग आजची चर्चा खास तुमच्यासाठी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBIने किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठ्या बदलांचा प्रस्ताव ठेवला आहे. या नवीन बदलांमुळे पीक कर्जाची मुदत कशी बदलणार आहे? शेतकऱ्यांना आता जास्त कर्ज मिळणार का? आणि शेतीच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त पैसे कसे मिळणार? हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण KCC कर्जाच्या वाढीव रकमेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर सगळ्यात आधी हे सांगा की RBIने हा जो नवीन बदल सुचवला आहे तो नेमका आहे तरी काय, आणि याची शेतकऱ्यांसाठी एवढी चर्चा का होतीये? अगदी बरोबर प्रश्न. माझ्या अनुभवातून सांगते, अनेकदा वेगवेगळ्या बँकांचे नियम वेगवेगळे असल्यामुळे शेतकऱ्यांची खूप धावपळ होते. तर RBIने 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक मसुदा म्हणजे एक ड्राफ्ट जाहीर केला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आहे की देशभरातील शेतकऱ्यांना सोप्या आणि वेगवान पद्धतीने कर्ज मिळावं. अच्छा. हा मसुदा व्यावसायिक बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका अशा सगळ्यांना पाठवला आहे आणि त्यावर 6 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवल्या आहेत. म्हणजे हा अजून अंतिम निर्णय नाहीये? नाही. महत्त्वाचं म्हणजे हा एक प्रस्ताव आहे आणि त्यावर सामान्य नागरिक किंवा संस्था 6 मार्च 2026 पर्यंत आपलं मत नोंदवू शकतात. छान. म्हणजे आता जितकी तोंड तितक्या गोष्टी असं होणार नाही, सगळ्यांना एकच नियम असेल. पण कर्जाच्या परतफेडीच्या मुदतीबद्दल काय बदल होणार आहेत? ऐकलंय की कमी आणि जास्त कालावधीच्या पिकांसाठी वेगवेगळे नियम येणार आहेत. एकदम बरोबर. आत्तापर्यंत काय व्हायचं, प्रत्येक बँक आपापल्या सोयीने कर्जाची मुदत ठरायची. म्हणजे एकाच पिकासाठी 2 बँकांचे 2 वेगळे नियम. हो, आणि त्यामुळे शेतकऱ्याचा गोंधळ उडायचा. अगदी. पण आता RBIने नियम सोपा केला आहे. सविस्तर बघूया. जी कमी कालावधीची पिकं आहेत, उदाहरणार्थ भाजीपाला किंवा काही धान्य, त्यांच्यासाठी कर्जाची मुदत सरसकट 12 महिने असेल. सरळ 12 महिने? हो. आणि जी दीर्घ कालावधीची पिकं आहेत, जसं की ऊस किंवा फळबाग, त्यांच्यासाठी ही मुदत 18 महिने असेल. म्हणजे 1.5 वर्ष. बरोबर. एवढंच नाही तर ज्या पिकांना जास्त वर्ष लागतात त्यांच्यासाठी KCC कार्डाची मुदत 6 वर्षांपर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. अरे वा. यामुळे शेतकऱ्याला नियोजनासाठी जास्त वेळ मिळेल. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही मुदतवाढ खरोखरच फायद्याची ठरू शकते. यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशीच सरकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपलं महायोजना YouTube चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न. एक मोठा गैरसमज आहे की KCC अंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम वर्षानुवर्षे सारखीच राहते. म्हणजे खतं बियाण्यांचे भाव वाढले तरी कर्जाची रक्कम तेवढीच. यात काही तथ्य आहे का? आणि नवीन नियमात यावर काही तोडगा आहे का? सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि आता तो दूर होणार आहे. RBIच्या नवीन मसुद्यानुसार शेतकऱ्यांना लागवडीच्या प्रत्यक्ष खर्चावर आधारित कर्ज मिळावं यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष खर्चावर म्हणजे नक्की कसं? म्हणजे प्रत्येक हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात कर्जाची मर्यादा म्हणजे लिमिट वाढवण्यात येईल. अच्छा, म्हणजे महागाई वाढली की लिमिट पण वाढणार? अगदी. सोप्या भाषेत सांगायचं तर जर महागाईमुळे शेतीचा खर्च वाढला तर तुमच्या KCC कर्जाची रक्कमही आपोआप वाढेल. ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि खरं सांगायचं तर दिलासादायक बातमी आहे. वा, ही तर भारीच गोष्ट झाली. पण एक गंमत सांगू का? आमच्या एका दर्शकाने कमेंटमध्ये विचारलं होतं की शेतातल्या जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करायची आहे, त्यासाठी कर्ज मिळेल का? तुमच्या दर्शकासाठी आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या नवीन मसुद्यात शेतीच्या मालमत्तेची दुरुस्ती आणि देखभालीसाठी 20% अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव आहे. 20% अतिरिक्त? हो. मी तुम्हाला एक चेकलिस्टच देते की हे अतिरिक्त पैसे कुठे वापरता येतील. पहिली पायरी दुरुस्ती करा. म्हणजे शेतातील पंप, पाईपलाईन किंवा इतर साधनांच्या दुरुस्तीसाठी हे पैसे वापरा. हो, जे अचानक खराब होतं. बरोबर. दुसरी पायरी जमीन तपासा. शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी माती परीक्षणावर
म्हणजे सॉइल टेस्टिंगवर खर्च करा. हे खूप महत्वाचं आहे. तिसरी पायरी हवामान जाणून घ्या. अचूक हवामान अंदाजाची सेवा घेण्यासाठी याचा उपयोग करा. आणि चौथी पायरी सेंद्रिय व्हा. सेंद्रिय. हो, सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा खर्च यातून भागवता येईल. माझ्या अनुभवातून सांगते, हा अतिरिक्त निधी म्हणजे दुधात साखर आहे. याचा योग्य वापर केला तर उत्पादन नक्की वाढेल. जबरदस्त. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही या अतिरिक्त निधीचा वापर कशासाठी कराल? तुमच्या गावात अशी समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि भविष्यात अशीच माहिती देत राहण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमच्या चॅनलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. आता पुढचा मुद्दा. आजकाल सगळे स्मार्ट शेतीबद्दल बोलतात, म्हणजे ड्रोन, नवीन ट्रॅक्टर, आधुनिक अवजारं वगैरे. या गोष्टींसाठी KCC मधनं कर्ज मिळणार का? कारण त्या खूप महाग असतात. हो, नक्कीच. या मसुद्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणं. त्यामुळे कृषी यंत्र, अवजारं, स्मार्ट शेतीची उपकरणं आणि इतर औद्योगिक साधनं खरेदी करण्यासाठी आता वाढीव कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे आता KCC फक्त पीक कर्जापुरतं मर्यादित राहणार नाही? नाही, अजिबात नाही. ही सगळी माहिती ऐकून खूप छान वाटलं. पण हे सगळं अजून कागदावर आहे. सरकारचे डोळे आणि शेतकऱ्यांचे पाय असं म्हणतात. तर यावर सामान्य शेतकरी आपलं मत कसं नोंदवू शकतो? अगदी. आपला हात जगन्नाथ असं समजून प्रत्येक शेतकऱ्याने यात भाग घेतला पाहिजे. RBIने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये एक ईमेल ID आणि पत्ता दिला आहे, ज्यावर 6 मार्च 2024 पर्यंत तुम्ही तुमच्या सूचना किंवा हरकती पाठवू शकता. अच्छा. आम्ही त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा तुमचा हक्क आहे आणि तो वापरलाच पाहिजे. खरंच हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण RBIच्या KCC योजनेतील संभाव्य बदलांबद्दल खूप महत्त्वाची माहिती घेतली. आपण पाहिलं की कर्जाची मुदत आता पिकानुसार निश्चित होणार आहे. कर्जाची रक्कम शेतीच्या खर्चानुसार वाढणार आहे. आणि दुरुस्ती देखभालीसाठी 20% अतिरिक्त निधी मिळणार आहे. अगदी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. या मसुद्यावर आपलं मत नोंदवून तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर देशाच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत आहात. तुम्हाला महाराष्ट्र व भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत असं मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला पुढच्या वेळी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला सगळ्यात आधी अपडेट्स मिळतील. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवू शकता. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.